हॅलो एव्हरीवन, जसं तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितलं की मी चॉकने ड्रॉ केलेलं होतं वॉलवरती जे फुलांची आउटलाईन ती मी थोडीफार कंप्लीट केलेली होती, पण ती जरा चुकलेली होती कारण आम्ही ते व्हाईट सिमेंट यूज केलेलं होतं आणि ते सारखं जे पण मी ड्रॉ करत होते ते पडत होतं खाली. आणि आता जे ना मी यूज करते ती आहे वॉल पुट्टी, कारण आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता आणि ही वॉल जी ना मी या अगोदर केलेली नाही, ही फर्स्ट ट्राय आहे फक्त. आणि जिथे वॉलपुट्टी यूज केल्यानंतर एकदम व्यवस्थित जसा पाहिजे तसा लुक येत होता आणि शेडिंग पण खूप मस्त जमत होती. तर आज डे 2 आहे आणि याच्यामध्ये मी काही जास्त वर्क कंप्लीट करू शकले नाही, कारण याला फार वेळ लागत होता. जसं त्या प्रत्येक फुलाला शेडिंग जी आहे ती एकदम प्रॉपर करायला लागते, तरच ते फुल व्यवस्थित दिसतं. आणि म्युरल आर्टसाठी ना शेडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता मी हे वरती स्टूलवरती चढून हे वरचं काम जे आहे ते कंप्लीट करून घेतलं आज. तरी पण माझे 3 ते 4 फुलं जे आहे ना ते इनकम्प्लीटच राहतात इथे, पूर्ण काय कंप्लीट करू शकत नाही मी. आणि बाकीची जी फुलं असणार आहे मी पुढच्या पार्टमध्ये दाखवेल की मी कसे कंप्लीट केलेलं आहे. पण तिथे माझं आहे ना थोडंसं रंगकाम पण दिसेल तुम्हाला झालेलं, कारण मी मधले व्हिडिओ जे आहे ना ते काढलेले नाही आहे, कारण माझे मामाचे मुलं जे ते फार छोटे आहेत आणि माझे व्हिडिओ काढायचं काम मी त्यांच्याकडेच देते, त्यामुळे तेच काढतात. तर याप्रमाणे मी इथे ना वरती जे आहे ना ते पाण्याच्या साहाय्याने व्यवस्थित क्लिअर करून घेते.